वाल्मिक कराडला पापाची शिक्षा मिळाली. अचानक घडलं असं की वाल्मिक कराड समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कराडबाबत एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. वाल्मिक कराडचा जेलमध्येच खेळ खाल्लास. संतोष देशमुख प्रकरणात एक आज अनोखं वळण आलंय की ज्यामुळे वाल्मिक कराडचे समर्थक अक्षरशः रडू लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे खुश झालाय तर आरोपीच्या गोटात स्मशान शांतता पसरली आहे. कारण अचानक एक अशी रेकॉर्डिंग बाहेर आली, एक अशी गुप्त रेकॉर्डिंग जी आजपर्यंत पद्धतशीरपणे दाबून ठेवली होती, गुप्त ठेवली होती आणि ज्यामुळे आरोपीचा अंत झाला. ही रेकॉर्डिंग आजवर कोणालाच माहिती नव्हती. आरोपी म्हणायचा, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मी त्या ठिकाणी नव्हतोच, मी घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होतो. पण अचानक एक गुप्त कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे जे घडलं ज्याचा कुणी विचारच केला नव्हता, हा एक असा नवीन पुरावा आहे की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला. कारण की कोर्टानं बंद दाराआड एक सुनावणी केली. या सुनावणीमध्ये जो आरोपी ज्याला सगळेजण घाबरत होते, बीड जिल्ह्यात ज्याची दहशत होती, तोच आरोपी ढसा रडू लागला. मग अचानक असं काय झालं की वाल्मिक कराडच्या दहशतीचा अखेरचा श्वास घेतला? काय आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये? त्या रेकॉर्डिंग मध्ये कोणतं मोठं नाव समोर आलं की ज्यामुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप झालाय? आज अचानक कोर्टात नेमकं काय घडलं? उज्ज्वल निकम यांचा ऐतिहासिक हा विजय झाला असं का मानलं जातंय? नेमकं काय झालं या प्रकरणात? आज अचानक कोणती रेकॉर्डिंग बाहेर आली? रेकॉर्डिंग मध्ये कोणतं नाव समोर आलं की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर निर्माण झाला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. बीड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणात आज एक असं अनोखं वळण आले की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण महाराष्ट्रात एका बाजूला जल्लोष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या गोटात स्मशान शांतता पसरली. गेल्या अनेक दिवसापासून प्रश्न विचारला जात होता की संतोष देशमुखांना कधी न्याय मिळेल, कधी आरोपींना पापाची शिक्षा मिळणार, कधी आरोपींना कडक शिक्षा होणार. पण अखेर ते आज घडलं. कारण सगळे पुरावे दिले होते, सगळे पुरावे कोर्टाकडे जमा होते आणि या पुराव्यानुसार शिक्षा झाली असती. पण एवढी काही शिक्षा मोठी झाली नसती. पण अचानक एक पुरावा समोर आल्यामुळे, जी गुप्त रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे अखेर वाल्मिक कराडचा जेलमध्येच खेळ खाल्लास. एक अशी रेकॉर्डिंग जी कोणालाच माहिती नव्हती, तिच्यात एक असं वेगळंच नाव समोर आलं की जे ऐकून आरोपी ढसा रडायला लागला. समर्थकांवर दुःखाचा डोंगर निर्माण झाला. अचानक असं काय झालंय? अतिशय धक्कादायक गोष्टी आज या प्रकरणामध्ये झाल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या ज्या प्रकरणाला तब्बल 1 वर्ष उलटले, आजपर्यंत कराडचे समर्थक छाती ठोकून सांगत होते की आमच्या अण्णाचा याच्याशी काही संबंध नाही, अण्णा तर घटनास्थळी नव्हतेच. समर्थकांचा असा दावा होता अण्णा निर्दोष आहे आणि खरंच पुराव्यामध्ये तसं काही सापडत नव्हतं. वाल्मिक कराड तिथे नव्हताच हे पुराव्यामधून सिद्ध होत होतं. पण अचानक एक रेकॉर्डिंग बाहेर आल्यामुळे समर्थकांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर आरोपीचा जेलमध्येच खल्लास खेळ झालाय. बाहेर आल्यावर आम्ही त्याची हत्तीहून मिरवणूक काढू, पण म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात आणि अगदी तसंच घडलं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये आज असा चक्रव्यूह रचला की ज्याच्यामधून आता सुटणं शक्य नाही. समर्थकांना वाटत होतं तारीख पे तारीख पडेल, पण कोर्टाने अचानक चार्ज फ्रेमिंग म्हणजे दोषारोप निश्चित केले आहेत हे तर आपल्याला माहित आहेच. पण वाल्मिक कराड हा आता केवळ संशयित राहिला नाहीये, तर त्याला आता या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड ठरवण्यात आलेला आहे. आता मास्टर माइंड ठरवलाय, पण रेकॉर्डिंग मध्ये नेमकं कोणाचं नाव समोर आले हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. कोर्टाच्या आवारात आज अचानक गर्दी झाली होती. न्यायाधीश पटकन आले, खुर्चीवर बसले. त्यांनी आरोपीला पहिला प्रश्न विचारला, तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? यावर कराडने नेहमीप्रमाणे राजकीय द्वेषाचा पाडा वाचायला सुरुवात केली. तो म्हणाला, मला राजकीय कारणातून मला फसवण्यात आले, मला बोलायची संधी द्या, असं तो ओरडून त्यावेळेस सांगत होता. पण न्यायाधीशांनी त्याला तिथेच फटकारलं. ही भाषण देण्याची जागा नाहीये, जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर दे. कोर्टाने स्पष्ट केलं की आता चर्चा नाही, आता थेट पुराव्यावर काम होणार. आणि याच वेळी आरोपीचे पाय थरथर कापायला लागले. ज्या हातांनी एकेकाळी दहशत माजवली होती, जो आवाज अक्षरशः ऑर्डर देत होता, आता तेच हात आणि तो आवाज अक्षरशः कापत होता. कारण त्याला समजलं होतं की उज्ज्वल निकम यांच्या पुढे अशा काही गोष्टी आहेत की ते आता खेळ संपू शकतात. सरकारी पक्षाने आज 1 नव्हे 2 नव्हे तर 23 व्हिडिओ क्लिप सादर केल्या. न त्या 23 व्हिडिओ क्लिप मध्ये काय होतं? अचानक कोर्टाने हा फैसला घेतल्यामुळे हे 23 क्लिप समोर आल्या होत्या.
ज्या पद्धतीने एका सामाजिक कार्यकर्त्या एका सरपंचाला अमानवीय वागणूक देण्यात आली त्याचं चित्रीकरण स्वतः आरोपींनीच केलं होतं. त्यांना वाटलं व्हिडिओ दाखवून आपल्याला दहशत माजवता येईल, पण आज हेच व्हिडिओ त्यांच्या फासाचा दोर बनले आहेत. अखेर व्हिडिओ दाखवण्यात आले, पण खरी वेळ आली त्या रेकॉर्डिंगची. त्या रेकॉर्डिंगमध्ये काय होतं की ज्यामुळे वाल्मिक कराडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अक्षरशः जेलमध्येच खेळ खाल्लाच झाला. कराडचे वकील वारंवार सांगत होते की मको का चुकीचा लावलाय, पण कोर्टाने ते कडकपणे फेटाळून लावलं. संघटित गुन्हेगारी, खंडणी आणि एका निष्पाक व्यक्तीचा शेवट, या सगळ्या गोष्टी आता सिद्ध होत आहेत. पण तरी कराड एकच गोष्ट वारंवार सांगत होता. तो कोर्टामध्ये ओरडू सांगत होता की मी तिथे नव्हतो, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. पण कोर्टाने एक अशी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग समोर आली की ज्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या अगदी गोटात त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या पुराव्याची की ज्याने वाल्मिक कराडचा अहंकार माती पिसळला, त्याच्या दहशतीने शेवटचा श्वास घेतला. कारण की ती रेकॉर्डिंग जेव्हा उघड झाली कोणालाच वाटलं नव्हतं या रेकॉर्डिंगमुळे काय होईल, पण अखेर कोर्टासमोर उज्ज्वल निकम यांनी ती गुपित रेकॉर्डिंग प्ले केली. तेव्हा संपूर्ण कोर्टात शांतता पसरली होती. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याचं संभाषण होतं. कराड जो दावा करत होता की माझा काही संबंध नाही, तो दावा या एका ऑडिओनी संपवला. मग त्या ऑडिओमध्ये काय होतं, काय त्या ऑडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे हे जवळपास आता निश्चित झालं आहे. वाल्मिक कराडची ही रेकॉर्डिंगमध्ये काय आले, कोणतं मोठं नाव याच्यात घेतलं गेलंय, काय महाराष्ट्रात याच्यामुळे भूकंप होणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोर्टाने रेकॉर्डिंग प्ले करण्याआधी चार्ज फ्रेमिंग केलं होतं. म्हणजे आरोप निश्चिती हे झाले होते. या आरोप निश्चिती होऊ नये म्हणून आरोपींनी वेळोवेळी प्रयत्न केले होते. मला दोषमुक्ती सध्या यासाठी अर्ज वेगवेगळ्या पद्धतीने केले होते. कोर्टाची सुनावणी लांबावी म्हणून वेगवेगळे नाटक देखील त्यांनी केले होते. बऱ्याच वेळा बेलसाठी अर्ज केला होता. तब्बल 20हून अधिक वेळा या प्रकरणाची सुनावणी झाली होती. वेळोवेळी त्या ठिकाणी याच्यामध्ये डिले करण्याचा प्रयत्न चालू होता. पण अखेर ती रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे अखेर कोर्टाने तो ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला. मग त्या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे अक्षरशः तो कराड ज्याला डॉन समजलं जायचं, ज्याची दहशत संपूर्ण बीडमध्ये होते, अखेर तोच मास्टर माइंड आता सिद्ध झालाय आणि या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा होणार. त्या रेकॉर्डिंगमध्ये कराड स्पष्टपणे आदेश देताना ऐकू येतोय. तो म्हणतोय की जो आपल्या कामात आडवा येईल तर त्याला कायमस्वरूपी आडवा करा. जर आपल्या कामात किंवा आपल्याला खंडणी देण्यामध्ये तो जर आडवा येत असेल तर त्याला कायमचा आडवा करा, अशा पद्धतीचा आदेश तो देताना दिसला. हे शब्द कराडचेच होते. हे ऐकल्यानंतर आरोपी स्वतःला डॉन समजत होता. तो भरकोटात लहान मुलासारखा अगदी रडू लागला. त्या ज्या मास्टर माइंडने लांब बसून हा डाव आखला होता त्या आवाज आता पुराव्यानुसार जगासमोर आला होता. या एका वाक्यामुळे त्याला जन्मठेप नाही तर रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून फाशीची शिक्षा होऊ शकते. आता पुढील सुनावणी जी आहे तर ती 8 जानेवारीला याचे अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. आता पहा, कायद्याने दाखवून दिलंय की तुम्ही किती मोठे असले तर तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाहीये, हे देखील आता इथे सांगून दिलेलं आहे. पहा, जरी आरोपी किती हुशार असला, किती शिताफीने त्याने गुन्हा जरी केलेला असला तरी कायदा एक ना एक दिवस त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळतच असते. आणि नक्कीच आता पुढील सुनावणी ही 8 जानेवारीला आहे. 8 जानेवारीला आता यावर अखेरची सुनावणी होऊ शकते आणि नक्कीच यांना शिक्षा देखील जाहीर होऊ शकते. तर मग अशा गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला पाहिजे, कमेंटमध्ये नक्की तुमचं मत सांगा.